श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. माझ्याकडे श्री वामन देशपांडे यांचा नित्य स्वामी दर्शन हा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी स्वामींच्या चरित्राचे दर्शन घडवणारी नित्य प्रवचने लिहिली आहेत. तर ती ऑडिओ स्वरूपात सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोचावीत या सदिच्छेने हा अल्पसा प्रयत्न मी करीत आहे. वाचनात माझ्याकडून काही चूक झाली तर सर्व स्वामी भक्तांनी मला क्षमा करावी. आज चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच प्रभू श्री राम नवमी या शुभ दिवशी मी माझी स्वामी सेवा स्वामींच्या शुभ आशीर्वादाने सुरू करत आहे. श्री वामन देशपांडे यांना माझा साष्टांग नमस्कार. तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नित्य स्वामी दर्शन 1 जानेवारी. श्री स्वामी समर्थ. उपनिषद काळापासून भारतीय जीवन पद्धतीचे प्रधान वैशिष्ट्य काय आहे तर सर्व भारतीयांनी स्वीकारलेली उपासना मार्ग, मग ती सगुणोपासना असेल किंवा निर्गुणोपासना असेल किंवा नवविधा भक्ती असेल, या 3 प्रकारात प्रामुख्याने विभागल्या गेलेल्या या उपासनेमुळे सर्व क्षेत्रातील सर्वच जाती धर्मातील धार्मिक वृत्तीच्या स्त्री पुरुषांना आपले मानसिक आयुष्य शांतचित्त आणि सफल करण्याचा भगवंत मार्ग सापडला. थोडक्यात काय तर हा भगवंत प्राप्तीचा उपासना मार्ग भारतीय जीवन पद्धतीत उपनिषद काळापासून एकरूप होऊन गेला आहे. भगवंत प्रति चित्त एकाग्र करणारा हा उपासना मार्ग प्रापंचिक लोकांना सुद्धा सुलभ वाटू लागला. त्यामुळे एक झाले की उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उपासनेच्या मूळ अशा स्वरूपाला म्हणजे भगवंत प्राप्ती या मूळ उद्देशाला कुठेही धक्का पोहोचला नाही. की उपासनेचे मूळ स्वरूप कधी बदलले नाही. उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा संदेश त्यामुळे घरोघरी पोहोचला. अशा या उपासना मार्गाने अनेक संप्रदाय निर्माण केले. त्यातला सर्वात प्राचीन संप्रदाय कुठला तर तो दत्त संप्रदाय. दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर हा लोकाभिमुख तर आहेच, परंतु तो सर्वसमावेशक आणि समन्वयवादी म्हणजे सर्वांना एकत्र करणारा आहे. या दत्त संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे गुरुचरित्र. दत्त संप्रदायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांपासून झाली. श्री दत्तात्रेय हा श्री विष्णूंचा अवतार. गुरुचरित्रात श्री दत्तात्रेयांची जन्मकथा वर्णन करून सांगितलेली आहे. कुणाचीही असूया वा मत्सर न करणाऱ्या अनुसयेचा आणि जिथे त्रिगुणोद्भव नाहीत अशा अत्री ऋषींचा श्री दत्त हा मुलगा. अनुसूया आणि अत्री यांची विलक्षण अशी तपस संप्रदाच जणू श्री दत्तात्रेयांच्या रूपाने प्रकट झाली. श्री दत्त हे अयोनिज आहेत. परमेश्वराने या दोघांना श्री दत्त हा दान दिला. त्यामुळेच दत्त संप्रदाय हा दानवृत्तीवर समर्थपणे उभा आहे. हा संप्रदाय कुठल्याही मत्स्य गोष्टींचा संग्रह करीत नाही. त्याग ही दत्त संप्रदायाची प्रवृत्ती आहे. विरक्त विरागी वृत्तीच्या या दत्त संप्रदायातील महापुरुषांना म्हणूनच अवधूत म्हणतात. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक भक्ताला अंतःकरणापासून वाटत असते की आपल्याला आपल्या प्राणप्रिय उपास्य दैवताचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे. त्यासाठी परमभक्ताला अखंड नामस्मरणात दंग व्हावे लागते. दृढ अशा उपासनेचा परमेश्वरी दर्शनाचा उपासना मार्ग अनुसरावा लागतो. खरे सांगायचे तर परमेश्वराचे वास्तव्य आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातच असते. याची तीव्र जाणीव एकदा का झाली की करीत असलेल्या उपासनेला भगवंत आशीर्वादाची पालवी फुटल्याशिवाय राहत नाही. विवेक आणि वैराग्य ही दोन्ही वल्ही हातात घेऊन एकदा का नामस्मरणाच्या होडीत बसले की उपासनेच्या बळावर हा भवसागर आपल्याला निश्चितपणे पार करता येतो. भगवंत कृपेने लाभलेल्या या मानव योनीची फलश्रुती खरी तर भगवंत उपासनेतच आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.